मागील 2 दिवसामध्ये चोपडा शहर आणि आडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये NDPSच्या 2 कारवाया झालेल्या आहेत. पहिल्या कारवाईमध्ये चोपडा शहर पोलिसांनी 20 तारखेला रात्री 10:30 वाजताच्या सुमारास 8 किलो 130 ग्रॅम गांजा पकडलेला आहे. याबाबत 2 इसम गांजा घेऊन जात असल्याबाबतची माहिती त्यांना मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांनी दुर्गेश पेट्रोल पंप या ठिकाणी ट्रॅप लावला. एक मोटरसायकल थांबवली. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडं हा गांजा मिळून आलेला आहे. याबद्दल उदयभान पाटील आणि योगेश महाजन हे दोन्ही आडावतचे राहणारे आहे. या दोघांना अटक केलेली आहे. त्यांनी गांजा कुठून आणला आणि कुठे घेऊन जात होते याच्याबद्दलचा तपास चोपडा शहरचे पोलीस करत आहे. त्याच्यामध्ये गांजा आणि इतर मुद्देमाल म्हणजे त्यांचे मोबाईल्स आणि मोटरसायकल असा मिळून 2,62,950 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दुसऱ्या कारवाईमध्ये आडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक फॉरेस्टचे वनपाल आहेत शीतल माळे म्हणून. त्यांनी एका मोटरसायकलवाल्याला थांबवलं आणि त्याच्याकडं साधारण 19 किलो 918 ग्रॅम गांजा 3,98,000 रुपये किमतीचा मिळून आला. त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं. त्याप्रमाणे पोलीस त्या ठिकाणी गेले आणि तो गांजा जप्त केलेला आहे. गांजा विनोद बारेला आणि दिनेश बारेला हे दोन्ही कर्जाने गावचे रहिवासी आहेत आणि ते घेऊन जात होते. त्यांनाही याबाबत आडावत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. दोन्ही आरोपीला अटक केलेला आहे. त्यांनी गांजा कुठून आणला आणि कुठे घेऊन जात होते याच्याबद्दलचा तपास आडावतचे पोलीस करत आहेत.